नमस्कार. डीप्स आर्ट फॅशनच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, पावसाळ्याला बऱ्यापैकी सगळीकडे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या सोफ्याची आणि सोफ्यावरच्या उशांची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये येणार आहेत. पहिल्या पार्टमध्ये म्हणजे आज आपण या उशांची, सोफ्यावरच्या उशांची पावसाळ्यात कशा छोट्या छोट्या टिप्स वापरून कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो हे पाहणार आहोत. आणि दुसऱ्या पार्टमध्ये सोफ्याची कशी काळजी घेऊ शकतो हे पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता प्रथम यासाठी कोणतं साहित्य लागतं ते पाहूया. बेकिंग सोडा लागणार आहे आपल्याला. त्यानंतर कापूर लागेल, लवंग साधारण 10 ते 12 लवंग घेतले आहेत मी इथे. हे असे न्यूजपेपरचे बारीक बारीक पीसेस करून ठेवले आहेत. आणि कोणतंही रूम फ्रेशनर. मी इथे सिट्रोनेला घेतलं आहे. आता पहिल्यांदी आपल्या सोफ्यावर असे पेपर पसरवून ठेवूया. आता आपल्या उशांचे आधीचे जे आभरे होते ते काढून घेऊया. आता आपला जो बेकिंग सोडा आहे तो आपल्या उशांवर दोन्ही बाजूनी आणि सगळ्या कडांनी छान पसरवून आणि असा व्यवस्थित चोळून घेऊया. बेकिंग सोड्यामुळे उशांमधला दमटपणा आणि काही हानिकारक जीवजंतू असतील तर ते निघून जाण्यास मदत होते. सोडा दमटपणा पूर्णपणे शोषून घेतो. याप्रमाणे सर्व बाजूनी हा सोडा लावून 15 ते 20 मिनिटं उशा तशाच ठेवायच्या आहेत. आता 15 ते 20 मिनिटानंतर व्हॅक्यूम क्लीनरच्या या अटॅचमेंटच्या साहाय्याने आपल्या सर्व उशा सर्व बाजूनी व्यवस्थित व्हॅक्यूम क्लीन करून घेऊयात. सर्व उशा व्हॅक्यूम क्लीन करून घेतल्यानंतर छान असे फ्रेश नवीन आभरे घालूया. आता उशीच्या दोन्ही बाजूला असे हे कागदाचे 2-2 तुकडे ठेवायचे आहेत. पावसाळी वातावरणात उशांमध्ये जो दमटपणा, ओलसरपणा तयार होतो तो ओलसरपणा शोषून घेण्यासाठी या कागदांची मदत होते. आता कापराच्या वड्या टाकूयात. दोन्ही बाजूला 2-2, 3-3 अशा कापराच्या वड्या टाकूया. लवंग टाकूयात. लवंग आणि कापराचा वास हा डास प्रतिबंधक असल्यामुळे डासांना रोखण्यास मदत होते. आता ही पहिली उशी आपली छान तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या उशा कागदाचे तुकडे, कापूर आणि लवंगा घालून छान तयार करून घेऊया. पाहू शकता आपण सगळ्या उशा अशाच पद्धतीने पावसाळ्यासाठी छान तयार करून घेतल्या आहेत. आता आपलं प्रत्येक उशी मागे हे रूम फ्रेशनर थोडं थोडं फवारून घेऊया.
दुसऱ्या बाजूच्या सोफ्याच्या उशा अशाच पद्धतीने लावून घेऊन त्या पाठीमागे पण आपलं रूम फ्रेशनर फवारून घेऊया. याबरोबरच तांदळाचे दाणे पण एका छोट्या पुरचुंडीत बांधून तुम्ही ठेवू शकता. तांदळाचे दाणे पण ओलसरपणा शोषून घ्यायला मदत करतात. पाहू शकता आपण आपल्या सगळ्या उशा पावसाळी वातावरणासाठी अगदी सहज सोप्या पद्धतीने कोणतंही जास्तीचं साहित्य न वापरता योग्य पद्धतीने तयार करून घेतले आहेत. हे साहित्य वापरून उशीमधला पावसाळ्यातला दमटपणा कमी होतो. शिवाय डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुद्धा मदत होते. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा आपला हा सोफ्यावरच्या उशांच्या मेंटेनन्सचा व्हिडिओ. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमधली कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा. त्यानंतर अशाच छोट्या छोट्या घरगुती टिप्स, काही सहज सोपे होम डेकॉर, काही आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओज, पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी डीप्स आर्ट पॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईबच्या बटनाच्या शेजारी जो बेलचा आयकॉन असतो तो प्रेस करायला विसरू नका. तो प्रेस केल्यावर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. भेटूयात लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत